हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये. तर आजचा वार आहे मंगळवार आणि आता टायमिंग झालेला आहे 12:30 वाजलेले. आणि हे गावाकडून माझ्या लहान बहिणी तिने भाजी दिलेली. माझी आई गावाला गेली होती तर ते तिच्यापाशी पाठवले. छान अशी हरभऱ्याची भाजी सुकवून ठेवणार आहे. आणि हे बाजरीचे उंडे आहेत असे. तर मी पण पहिल्यांदाच बघितले. त्याच्या अगोदर मी कधी बाजरीचे उंडे बघितले नव्हते आणि खाल्ले पण नव्हते. तर मी एक अर्धा खाऊन पण बघितलाय, पहिल्यांदाच खाल्लेला आहे. आणि ही भाजी काल गावाकडे येळवस होती तर सकाळीच आज गावाहून आलेले. तर हे पाठवलेले बाजरीचे उंडे आणि ही भाजी आणि हे लाडू पाठवलेले आहेत असे. आणि त्यानंतर हे डाळ आहे असा, हे पण आणि हे पण डाळ असे सोडून पाठवलेले. तर हे मुलांसाठी आता डाळ भाजून घेते. आणि माझं घरातले काम सगळे झालेले आहेत आज. लवकरच कपडे भांडे वगैरे आणि पण क्लीन करून झालेलं आहे. आणि म्हणलं आता हे आणलेले तर शेअर करू म्हणलं. तर अगोदर तर हा हरभरा मी आता भाजून घेते असा. तर इथं असे सोललेले हरभरे होते आणि छान हिरवी अशी हरभऱ्याची भाजी पण दिली होती. आणि ही पण हरभऱ्याचीच भाजी बनवलेली आणि बाजरीचे उंडे. आणि ह्याच्यामध्ये पण डाळाच होता, हा सोलून ठेवायचा होता असं. तर माझा दुपारचा स्वयंपाक पण झाला होता. जेवण करायचं राहिलं होतं. आज घरातले सगळे कामं उरकून घेतले होते. तर आज 31 डिसेंबर पण होतं. म्हणलं आज सकाळीच ब्लॉगला सुरुवात करू, पण सकाळचा काय ब्लॉग मला जमलाच नाही. तर म्हणलं चला आत्ता हे आणलं आहे गावाकडचं हे पण शेअर करू आणि ब्लॉगला पण सुरुवात करू. तर जेवणाच्या अगोदर मी इथं गॅसवर तवा तापण्यासाठी ठेवला आणि म्हणलं जेवण होईपर्यंत हरभरे पण छान भाजतील आणि नंतर मग मुलांना पण देता येईल. तर माझ्या मोठ्या मुलाला हे हरभरे जास्त आवडतात. तर म्हणून हरभरे पण असायचे तर मी जास्तच भाजून घेण्यासाठी टाकले होते तव्यावरतीच भाजून घेणार होते. तर दुपारचं जेवण करायचं होतं. तर म्हणलं आता हे हरभरे भाजीपर्यंत दुपारचं जेवण पण करून घेतलं. आणि त्यानंतर हरभरे पण इथं भाजून असे छान घेतले आहे. तर छान असे चांगले हरभरे इथं भाजून घेतले. हरभरा भाजला की छान लागतो, असा कच्चा खाण्यापेक्षा भाजला की आणखी छान लागतो. त्यामुळे इथं तव्यामध्येच हरभरा भाजून घेतलेला आहे. हरभरा डाळ पण म्हणतात, डाळ इथं छान भाजून झाला आहे. तर इथं माझं सायंकाळचं 6चं रुटीन शेअर करत आहे. तर आज मी बाहेर गेले होते. माझं थोडंसं काम पण होतं बाहेरचं आणि थोडंसं भाजी पण आणायची होती. ड्रेस पण शिवण्यासाठी टाकला होता, तो पण आणायचं होतं. ड्रेस शिवण्यासाठी टाकला होता तसं भाजीचं पण मार्केट आहे. तर भाजी पण घेऊन आले होते, कांदे पण संपले होते. असं घरातलं थोडंसं सामान पण आज घेऊन आले होते. त्यानंतर येताना मुलांसाठी म्हणजे आमच्या चौघांसाठी पण इथं वडापाव आणला होता. आणि म्हणलं वडापाव पण खाऊ. आणि आता इथं मी चहा पण करायला घेतला आहे संध्याकाळचा 6 वाजताचा. तर म्हणलं अगोदर चहा करून घेऊ आणि नंतर वडापाव पण खाता येईल. तर इथं सगळ्यांसाठी वडापाव मी घेतलेला आहे आणि चहा पण शिजण्यासाठी ठेवला होता. म्हणलं अगोदर चहाला ठेवू आणि नंतर वडापाव खाऊन घेऊ. नंतर इथं सगळ्यांनी वडापाव खाऊन घेतला. चहा फक्त माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठीच केला होता. मुलांना काही चहा वगैरे मी देत नाही. तर इथं माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी चहा घेतलेला आहे. तर असं 2 कप चहा करून घेतलेला आहे. बाहेरून आलं की चहा पिला की असं थोडंसं बरं वाटतं. तर माझं संध्याकाळचं 2 टाईम चहा असतोच. तर आता बघा संध्याकाळचे 6:30 वाजलेले. आज बाहेर गेले होते कारण शिवण्यासाठी ड्रेस टाकला होता, तो पण आणायचा होता. तर असा ड्रेस पण छान शिवून आणलेला आहे इथं. तर चांगलं छान 200 रुपये शिलाईमध्ये छान ड्रेस पण शिवून आणलेला आहे. आणि संक्रांत पण आलेली. तर मला ही साडी छान वाटली, अशी सिंपल आहे आणि कलर पण एकदम छान होता. तर ही संक्रांतीसाठी पण साडी घेतलेली आहे. लाईट कलर साडी तर घ्यायची नव्हती आताच, पण ही छान वाटली म्हणून बघितली तर छान वाटली, त्यामुळे ही साडी घेतलेली. तर साडी पण घेऊन आले आणि ड्रेस पण शिवण्यासाठी टाकला होता ते पण घेऊन आले. आणि माझ्या बारका भावाचा उद्या बर्थडे, तर त्याच्यासाठी ही हुडी आणायला सांगितली होती. माझा बारका मुलगा हा हुडी घेऊन आलेला आहे. त्याच्याच आवडीने आणलेली आहे. आणि साईज आता बघायची की का नाही ही साईज, नाहीतर मग बदलून पण आणायची आहे. तर अशी एक हुडी पण आणलेली ती माझ्या बारक्या मुलानेच घेऊन आलेलं आहे. मी आज साडी फक्त घेऊन आलेली आणि जेवणामध्ये काय भाजी करणार आहे ती पण शेअर करते. आज होतं 31 डिसेंबर, त्यासाठी इथं 7 ते 8 जणांसाठी चिकनची ग्रेव्ही करण्यासाठी घेतली आहे. त्यासाठी इथं 2 किलो चिकन 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे. आणि मॅरिनेट करण्यासाठी अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर
पुदिना, हिरवी मिरची असं घेतलं होतं आणि दहीचं अर्धा लिटरचं पॅकेट घेतलं होतं. तर इथं अगोदर तर मी अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे आणि चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं. लगेच मी मोठ्याच प्लेटीमध्ये ठेवलं होतं, मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार होते. त्यासाठी मी इथं मोठंच असं प्लेट घेतली होती. चिकन स्वच्छ धुवून झालं की त्याच्यामध्ये लगेच मी अद्रक लसूणची पेस्ट अगोदर तर वाटण करून घेतली. त्यानंतर कोथिंबीर, हिरवी मिरची, पुदिना ह्याचं पण वाटण केलं होतं, ते पण त्याच्यामध्येच टाकून घेतलं. तर मॅरिनेट करून ठेवलं की छान अशी चिकनची ग्रेव्ही होती आणि थोडीशी बिर्याणी पण करायची होती त्यातूनच. तर त्यासाठी तर मी मॅरिनेट पण चिकन करण्यासाठी घेतलं होतं. तर दही अर्धा लिटर पॅकेटमधून थोडंसं शिल्लक ठेवलं होतं. थोडंसं असं दही ठेवलं होतं. तर अर्धा लिटरला थोडंसं कमी असं दही टाकलं होतं. त्यानंतर इथं हळद आणि मीठ पण टाकून ठेवलं होतं. लिंबू पण टाकायचा होता, पण लिंबू टाकायचा राहून गेला माझ्याकडून. तर इथं मीठ पण टाकून घेतलं आणि हातानेच पूर्ण सगळं छान असं मॅरिनेट करून ठेवलं. चिकनमुळं दहीमुळं भाजी पण अशी छान झाली होती, ग्रेव्ही पण. तर असं छान सगळं एकत्र व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवलं आणि कांदा वगैरे कटपर्यंत म्हणलं अर्धा तास तरी मॅरिनेट छान होईल. तर इथं कांदा असं उभाच कट करून घेतला आहे. पेस्ट वगैरे काही केली नव्हती, ग्रेव्हीच करायची होती, तरी पण पेस्ट काही केली नाही म्हणलं, अशी पण छान होती. तर उभाच कांदा इथं एक अर्धा किलोच्या आसपास जवळपास असा कांदा कट करून घेतला होता. उभाच कांदा कट केला. तर कांदा आणि टॅमॅटो माझ्या मिस्टरांनीच कट करून दिलं होतं. अद्रक लसूणची पेस्ट, बाकीचे मसाले मी केले होते आणि कांदा आणि टॅमॅटो मिस्टरांनी कट करून दिलं होतं. अगोदर तर तेल छान तापलं की त्याच्यामध्ये तमालपत्र टाकून घेतलं आहे. खडा मसाला काही दुसरा टाकला नव्हता, फक्त तमालपत्र टाकलं आणि त्यानंतर इथं कांदा सगळंच टाकून घेतला. आता अर्धा किलोच्या आसपास, म्हणजे अर्धा किलोच कांदा असेल इथं अंदाजे घेतला होता. कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत असा ब्राऊन कलरचा होईपर्यंत असा परतून घेतलेला आहे. छान कांद्याचा कलर बदलला की त्याच्यामध्ये मी पावशर टॅमॅटो टाकले असतील, 5-6 टॅमॅटो असतील, ते पण उभे असे कट करून घेतल्या. तर आज मी ग्रेव्ही करणार होते, तरी पण मी पेस्ट वगैरे काही जास्त केल्या नव्हत्या. असंच कांदा टॅमॅटो छान तेलामध्ये, थोडंसं मीठ टाकायचं. टॅमॅटो टाकलं की टॅमॅटो लवकर शिजतो असा त्याच्या तेलामध्ये, त्यामुळं मीठ थोडंसं टाकून घेतलं. तर तसं गरम मसाल्यामध्ये मी घरची चटणी, काळा मसाला आणि चिकन मसाला घेतला होता. आणि त्यानंतर इथं सगळं कांदा टॅमॅटो तमालपत्र छान परतून घेतलं तेलामध्ये, ते मीठ थोडंसं टाकून. आणि इथं मॅरिनेट केलेलं पूर्ण 2 किलो चिकन होतं आणि हे पण सगळं मिक्स करून घेते त्याच्यामध्ये. हे तर पाणी एकदम थोडंसंच टाकलं होतं मी, पाणी जास्त टाकलंच नाही. एक छोटा फुलपात्र इतकंच पाणी टाकलं असेल, कारण मॅरिनेट केल्यामुळं चिकन शिजण्यासाठी वेळ नाही लागला. कांदा टॅमॅटो पण जास्त होतं, त्यामुळं सगळं एकदम छान शिजलं होतं चिकन. आणि इथं गरम मसाले पण टाकून घेतले. चिकन मसाला, घरची चटणी आणि काळा मसाला हे सगळं एकत्र छान मिक्स करून घेतलं. लगेच पाणी नाही टाकलं, हे चांगलं झाकून ठेवलं थोड्या वेळ. त्या चिकन शिजण्यासाठी बिलकुल पाणी, म्हणजे एक फुलपात्रच टाकला होता. तर ते पण लगेच नाही, थोड्या वेळाने. तर इथं छान अशी चिकनची भाजी करून झाली. गॅसच्या शेगडीच्या खाली उतरून घेतली आणि कस्तुरी मेथी होती, तर ही कस्तुरी मेथी पण अशी वरून टाकून घेतली, कारण छान लागते कस्तुरी मेथी पण टाकली. तर असं चिकन इथं छान ग्रेव्ही केली होती 2 किलो चिकनची. आणि आज बिर्याणीसाठी करणार होते, तर इथं बिर्याणीसाठी तांदूळ पण शिजायला टाकला आहे. तर इथं बघा मी 2 किलो चिकनची भाजी करून घेतलेली आहे, चिकन मसाला. आणि इथं मी बिर्याणीसाठी राईस बनवला आहे. तर चिकनचं थोडीशी बिर्याणी पण करणार आहे आणि अशी 2 किलो चिकनची छान भाजी करून घेतलेली आहे. 7-8 माणसांसाठी आजची भाजी केली होती. आणि भाजीची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, कशी केलेली. तर छान झालेली आहे बरं का भाजी. चिकन ग्रेव्ही झालेली आहे, छान झालेली. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू. जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.